मैं इस वक्त में चंदनसार रोड पर हूं और यहाँ पे आप देख सकते हैं मेरे पीछे बहुजन विकास आघाड़ी का ऑफिस है। तो नमस्कार, जय हिंद, जय भारत। और आज मैं मिलाने वाला हूं आपके जो सवाल है, पहले चीज़ दिखाने से पहले बताने का प्रयास करूंगा। जो सवाल है मराठी भाषा को लेकर, हमारे पीएसके न्यूज़ में हमने कॉम्बो कर दिया है हिंदी और मराठी दोनों सजी। तो जैसे कि अभी हमारे साथ में हमारे जो पार्टनर हैं रोहित गिरी जी, वो मराठी में आपको दिखाएंगे। फिलहाल आप मेरे साथ पीछे देख सकते हो बहुजन विकास आघाड़ी का ऑफिस है। यहाँ पे आप देख सकते हो ये बर्फपाड़ा से आए हुए लोग हैं, दही हंडी तोड़ने वाले लोग। और मैं आपको बताऊं कि यहाँ पे काशीनाथ पाटिल जी वगैरह सब लोग यहाँ पर हैं। तो अब जो है आपको बाकी के खबरें रोहित गिरी जी दिखाएंगे मराठी में। जय हिंद, जय भारत, नमस्कार। अध्यक्ष श्री काशीनाथदादा पाटील साहेब तसेच नमस्कार, मी रोहित गिरी आणि आपण पाहत आहात पीएसके न्यूज। आणि आज दहीहंडी ही अतिशय उत्साहात विरारमध्ये साजरी करण्यात येत आहे। तर त्याचबरोबर आपले बहुजन विकास आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आज आपल्याबरोबर आहेत। तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की आज जी दहीहंडी आहे ती आपण जी आयोजित केलेली आहे याबद्दल आम्हाला माहिती आहे। गेले आम्ही मला वाटतं एक 25-30 वर्षापासून आम्ही दहीहंडी बांधतोय दरवर्षीप्रमाणे। याही वर्षी चालू केलेलं आहे। आपण थोडक्यात की 12 ते 3 पर्यंत आमचा कार्यक्रम असतो। 3 नंतर बाकी गोकुलेष्ट ज्या आहे दहीहंडी आहेत तिथे पण विजिट द्यायला लागते। म्हणून आम्ही सगळेजण माजी नगरसेवक आमचे सदानंद पाटील, यज्ञेश्वर पाटील, विनय पाटील, आमचं पूर्ण सर्व कार्यकर्ते या कामामध्ये सगळं बिझी असतात। आणि आजच्या गोकुलाष्टमीच्या दिवशी एकच सदिच्छा सगळ्यांना शुभेच्छा देतो की हा पारंपरिक आपला सण आहे तो चांगल्या उत्साहाने आणि साजरा व्हावा अशी सगळ्यांना विनंती करतोय। आणि बंधुभावाने आपलं एकत्मत्व राहावी याकरता आपण प्रयत्न करतो। तर त्याचबरोबर दादा, आपण युवा आहात आणि आपल्याकडे भरपूर युवा पाहत आहेत एक दृष्टिकोनाने। आपण ठाणे जिल्हा अध्यक्ष पण आहात, त्याबद्दल आपण काय सांगा? काय नाही, युवांना हा संदेश पोचला पाहिजे की येत्या पिढींना सर्व काय समान एकत्र राहून हे प्रोग्राम जे दहीहंडी गणपती उत्सव हा सर्व एकत्र केलं तर एकत्र सर्व लोक एकत्र यावे असेच विचार आहे आमचा। दादा, आपण सांगा की बहुजन विकास आघाडी हा पक्ष वसई विरार किंवा पालघर जिल्ह्यातला एक मोठा बाहुबली पक्ष असा आहे। तर जो बाहुबली पक्ष आहे त्यांनी अशी एक दहीहंडी स्पर्धा किंवा दहीहंडीचा एक उत्सव साजरा करतात आणि त्याबद्दल तुम्ही आपल्या जनतेशी काय सांगा? नाही, ते कसं सालाबादप्रमाणे इथे आमचे ठाणे जिल्हा अध्यक्ष काशीनाथजी पाटील यांच्या म्हणजे आशीर्वादानं बोला की त्यांच्या प्रेरणेने बोला, इथे दरवर्षीप्रमाणे इथे दहीहंडी साजरी होते। आणि त्या दहीहंडीचं मला वाटते जवळजवळ एक 60-70 पथकं ही इथे उपस्थित राहून उपभोग घेतात आणि त्यांचा एक मनोरंजनाचा कार्यक्रम वगैरे इथे साजरा होतो। त्याचबरोबर आता जी दहीहंडीची काही पथकं म्हणजे एक नियमावली दिलेली आहे की इतकी स्तर झाली पाहिजे। मग त्या हिशोबात आपण जे इथं पथकं येतात त्यांना आपण त्याची काय प्रिकॉशन किंवा त्यांना सेफ्टीसाठी काय सांगता? आम्ही स्पर्धा नाही, इथे स्पर्धा नाही ठेवत आम्ही। इथं फक्त स्पर्धा, इथं फक्त सलाम। त्यांनी सलामी द्यायला 3 थर असले तरी आम्ही तेच 4 थर नंबर तेवढेच। थोडक्यात गोविंद फक्त कोणताही असो त्यांना फक्त एक बहुमान त्यांना मिळावं, समान, लहान असो किंवा मोठा असू दे। इथे स्पर्धा नाही आहे। गेली कित्येक वर्ष आम्ही इथे स्पर्धा नाही ठेवत की अमुक पैसे बांधलेत म्हणून तुम्हाला एवढं थर लावा, अशी काही जरुरी नाही। मग ज्याला जमेल त्यांनी तेवढे लावायचे। फक्त आपली एक संस्कृती जी आहे ती संस्कृती टिकली पाहिजे म्हणून आम्ही स्पर्धेचं काम करत नाही। जी लोक आपल्या कुठल्या आम्ही जाती धर्माला म्हणणार कुठल्याही पथकं सगळ्या पक्षाची पथकं इकडे येतात आणि सलामी देऊन जातात। तर आपण पाहू शकतात की ही स्पर्धा नाही आहे आणि स्पर्धा करणं ही एक प्रकारे प्रत्येकाची आपापली भावना आहे। पण साहेबांचं म्हणणं असं आहे की स्पर्धा नाही, इथं 3 थराचा असो किंवा 10 थराचा असो प्रत्येकाचं इथं स्वागत आहे। मी रोहित गिरी, पीएसके न्यूज,